पत्नीला दगडाने ठेचून ठार मारणाऱ्या आरोपी पतीस न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा, 10,000चा दंडही सुनावला. बदनापूर तालुक्यातील ढासला येथील प्रकरण. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील ढासला खून प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयाने काल गुरुवारी आरोपीला जन्मठेप आणि 10,000च्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती V.M. मोहिते मॅडम यांनी दिला आहे. सदरील घटना 28 ऑक्टोबर 2024 रोजी घडली होती. बदनापूर तालुक्यातील ढासला येथील रहिवासी किशोर कचरू नावकर याने पत्नी कविता किशोर नावकर हिचा खून केला होता. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षाने न्यायालयात एकूण 17 साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी तसेच पोलीस अधिकारी आणि इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट अशोक डी मते यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. या गुन्ह्यामध्ये आरोपी दोषी आढळला असून न्यायालयाने त्याला भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास 1 वर्षाच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. या निकालामुळे 2 वर्षापूर्वी घडलेल्या या गुन्ह्यातील पीडितेला न्याय मिळाला आहे.